मंचावर उपस्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूज्य सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतजी आणि ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्यावर प्रेम करून आपण सगळेच जण या ठिकाणी आलो आहोत अशा आपल्या आशाताई नरेंद्र हेटेजी, अमेय हेटेजी आणि विशेषतः ज्यांचा उल्लेख केला पाहिजे असे पंडित हृदयनाथ मंगेशकरजी आणि उपस्थित या सभागृहातील सर्वच मान्यवर. खरं तर या सभागृहा एवढं श्रीमंत सभागृह या क्षणी तरी दुसरे कुठलेच जगामध्ये नसेल. कारण विचारांचं वैभव असलेले आमचे परमपूज्य मोहन भागवतजी इथे आहेत आणि स्वरांचं वैभव असलेले आपल्या आशाताई सुद्धा त्यांच्याबरोबर मंचावर या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यक्रमही पार्ल्यात होतोय आणि त्यामुळे मंचापासून सभागृहाच्या कानाकोपऱ्यापर्यंतची श्रीमंती अनुभवणारे आपण सगळी लोक इथे आहोत. माझ्यासाठी तर वैयक्तिकरित्या हा अद्वितीय कार्यक्रम यासाठी आहे कारण एकाच वेळेला माझी दोन दैवत मला त्यांच्याबरोबर मंचावर बसण्याची संधी मिळाली आहे. मी हे म्हटलं तर त्या दोघांनाही कदाचित कोणाला आपसुकपणे आणि कोणाला आपलेपणाने ते आवडणारही नाही, पण आमच्या विचारांचं दैवत म्हणजे परमपूज्य मोहनराव भागवतजी यांच्याबरोबर मंचावर बसण्याची संधी मला मिळाली आहे. यापेक्षा मोठी श्रीमंती माझ्या आयुष्यात कुठली असूच शकत नाही. आणि स्वरांची देवता आमच्या ताई आशाताई या मंचावर त्या ठिकाणी एकत्रित आहे. यापेक्षा वेगळं सुख या आपल्याला आयुष्यामध्ये असू शकत नाही. वृत्तनिवेदिकांनी सांगितलं, सूत्रसंचालकांनी सांगितलं की हे पुस्तक बनवण्याची कल्पना ज्या पद्धतीने समोर आली त्यामध्ये पहिल्यापासून आम्ही सगळेच होतो. पण मला या ठिकाणी मुद्दामून उल्लेख करायचा आहे. श्री नरेंद्र हेटे, श्री अमेय हेटे, मंजिरीताई हेटे, प्रसाद महाडकर आणि या सगळ्या टीमने ज्या पद्धतीने या पुस्तकासाठी आम्ही सगळ्यांनीच मेहनत घेतली, मी तुम्हाला नक्की सांगतो की हे पुस्तक केवळ तुम्हाला आनंद देणार नाही, सुख देणार नाही, तर समाधानही देईल इतक्या पद्धतीने लिहिलेलं चांगलं पुस्तक आहे. या पुस्तकामागच्या कल्पनेमध्ये चाटुगिरीची कल्पना नाहीच. व्यक्तिपूजेपर्यंत मर्यादितही नाही. साहित्य निर्मितीसाठीचा रूढ परंपरेचा अर्थही नाही, तेवढ्यापुरतच नाही. खरं तर हे पुस्तक म्हणजे अमूल्य ठेवा आहे आणि अमूल्य हा शब्द रोज कदाचित ऐकल्यामुळे गुळगुळीत वाटेल, पण ज्या वेळेला हे पुस्तक आपल्या हाती पडेल त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की यामागे एक अधिष्ठान आहे. ते अधिष्ठान वैचारिक आहे. ते अधिष्ठान अशा व्यक्तीबद्दल आहे, त्या व्यक्तीचं नाव आशाताई भोसले आहे. आणि म्हणून जन्म उत्पत्तीच्या मीमांसेप्रमाणे आत्मा जर अमर असेल तर देह जन्म घेत असतो त्या आत्म्याच्या रूपानं. आणि म्हणून आपण सगळेच जण इहलोकामध्ये आहोत. काहींचे जन्म कर्मपरत्वे असतात, काहींचे कार्यपरत्वे असतात, काहींचे कारणपरत्वे असतात. पण कोणीतरी सांगितलंय की कर्मपरत्वे जीवन जगणारे 90% लोक आहेत, कारण इच्छा वासना अपेक्षा राहिल्या म्हणून जन्म मिळालाय. कार्यपरत्वे करणाऱ्यांचे जन्म 10% असू शकतात, कारण एका विशेष योजनेच्या राहिलेल्या उरलेल्या कारणासाठी जन्म झालाय, असेही 10% लोक असतात. पण परमेश्वरी योजनेने कारण परत्वे जन्म घेणाऱ्या व्यक्ती या अमूल्य असतात आणि त्या व्यक्तींचं नाव आशाताई भोसले असतं. हे या ठिकाणी अमूल्यतेचा भाग आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 4 भूमीतून जावंच लागतं आणि त्या 4 भूमी चुकवताच येत नाहीत. एक जन्म